एक अभिनेता म्हणून हं. म्हणशील तर ऐतिहासिक चित्रपट करताना अवघडच असतो. बरोबर आहे. हां. कारण परत तुला ते तसं त्या पद्धतीने एक तर तुझी देह म्हणजे ते सगळं बरं कॉस्ट्यूम त्याचे ते सगळे सगळं हां, ते तसं मेकअप, येतं. दाढ्या मिशा सगळं, सगळं सगळं लावावं दाढ्या लागतं. मिशा हं. आपलं आलं फेटा-बिटा आपलं तो ओरा सगळं. पण ठेवावा लागतो ते त्याला. सगळं हं. त्याला लागतं. परत ती भाषा आलीच परत तशा पद्धती. ते खरं तर ऐतिहासिक बरं चूक नाही व्हायला पाहिजे. बरोबर आहे. ह्याची पण काळजी घ्यायला लागते. हं. पण ऐतिहासिक चित्रपटाची निर्मिती सगळ्यात डेंजर आहे भाऊ. हां ना. भयंकर. आता तुझ्याकडेच काम केलंय हो. सासवडला तुला माहिती आहे. आंबेराव मोहितेचा पण मग एक केलेला दिवस एकच कसं दिवस. झालं, तिथून आम्ही महाबळेश्वरला गेलोय आणि बरोबर. हां. पण ऐतिहासिक चित्रपट करताना अवघड आहे आणि आत्ताच्या पुढच्या परिस्थितीत तर जास्तीत जास्त अजून अवघड होत जाईल. कारण ऐतिहासिक चित्रपटांसाठी लागणाऱ्या ज्या जागा आहेत, लोकेशन सगळे आपले नाही आता ती हळू-हळू कमी होत संपायला लागली. चालली सगळी. मंदिरं नाही, बरोबर. मंदिरांना रंग देऊन ठेवलेत. जीर्णोद्धार करायच्या नावाखाली ते रंग सगळं हा ना ऑइल पेंट मारलाय बरोबर आहे. मंदिरांना. त्याच्यामुळे तिथं प्रॉब्लेम आहे. तुला म्हणजे आता गड किल्ले तर आपले पवित्र जागा आहेत हो, हो. जगातल्या. बरोबर. त्यामुळे आपण तिथं त्याचा आब राखून, मान राखूनच जे काही करू शकतो. पण अशी खूप कमी जागा आहेत, की जिथं करू शकतो काम. डायरेक्ट सेटच लावावा लागतो. डायरेक्ट सेट लावायला लागतो. पण मराठीच्या ह्याने मग तुला माहिती आहे कित्येकदा परवडत नाही. एक एन-डी स्टुडिओ सारखा एक चांगला पर्याय आपल्याकडे आहे. बरोबर. हां. पण ऐतिहासिक चित्रपट आणि तू म्हणतो तसं वेगवेगळे कॅरेक्टर जसं तसं म्हणताना करताना वेगवेगळा विचार करतोच आपण.